तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या चॅनलवरती स्वागत करतो. सर्वप्रथम तर जे विद्यार्थी या आपल्या सेट एक्झाममध्ये पास झाले त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. ओके. आणि ज्या लोकांची एक्झाम निघाली नाही, भिण्याचं काही कारण नाही. अजून एक दोन अटेम्प्ट ट्राय करावं लागेल, कारण की भरपूरसे असे मित्र आहे माझे की जे या अटेम्प्टमध्ये निघाले. आम्ही 2017-18पासून प्रिपरेशन करत होतो. मी स्वतः 2019ला निघालो, ते स्वतः 2020च्या पेपरला निघाले. त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. चॅनलला फॉलो करा, तुम्हाला गाईडलाईन्स मिळतच राहणार. तर बघा, भरपूर जणांचे कमेंट्स होते की जे पास झालेले विद्यार्थी आहे यांच्या मनातली शंका होती की बा सर, काही डॉक्युमेंट्स युनिव्हर्सिटीला किंवा सेट युनिटला सबमिट करावं लागणार का ई सर्टिफिकेट मिळण्यासाठी. तर बघा, तुम्ही बघू शकता, आपण महाराष्ट्र स्टेट फॉर असिस्टंट प्रोफेसर या वेबसाईटवर आहे. आणि तुम्ही बघा, खाली जर स्क्रोल डाऊन केलं तर त्यांनी अनाऊन्समेंटमध्ये पहिलीच अनाऊन्समेंट आहे की जे काही रिसेंटली 27 डिसेंबरला जो पेपर होता, त्या पेपरमध्ये जे काही मुलं पास झालेले आहे तर यांच्या रिलेटेड त्यांनी नोटिफिकेशन टाकलेली आहे. तर बघा, तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता. अनाऊन्समेंटमध्ये पहिलीच नोटिफिकेशन बघा, नोटिफिकेशन फॉर क्वालिफाईड कॅन्डिडेट्स ऑफ अ सेट एक्झाम फॉर द 27 डिसेंबर. तर बघा, आपण नोटिफिकेशन वाचूया. यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार. तर बघा, टोटल कॅन्डिडेट्स अपडेट झाले होते आणि टोटल कॅन्डिडेट जेवढे काही क्वालिफाईड झाले आणि पर्सेंटेज क्रायटेरिया जो काही नेहमी 6.73च्या आसपास असतो तोच. तर बघा, एक एक पॉईंट वाचूया. यामधनं तुम्हाला सगळे पॉईंट्स मी क्लिअर करतो. तर बघा, पहिला पॉईंट आहे की ॲज स्टेटेड in the e-certificate, it is the role responsibility of the employer to verify the eligibility documents at the time of appointment. Hence, the candidate do not require to submit eligibility documents to set unit to get the e-certificate. म्हणजे ई सर्टिफिकेटवरच ते एक स्टेट देणार आहे की जेव्हा तुमची अपॉइंटमेंट राहणार तेव्हा तुमचे जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरियाचे जे काही डॉक्युमेंट्स राहणार ते व्हेरीफाय केल्या जाणार. त्यामुळे कोणत्याच कॅन्डिडेट्सला सेट युनिटला ई सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोणतेच डॉक्युमेंट्स सबमिट करण्याची गरज राहणार नाही आहे. तर आता हे जे काही स्टेट राहणार, हे जे काही नोट राहणार तुमच्या सर्टिफिकेटवर राहणार. ओके. तर बघा, पॉईंट्स क्लिअर झाल्यानंतर मी माझ्या स्वतः जो काही माझा सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुम्हाला नोट्स दाखवतो. नोट त्यांची जी काही नोट आहे. ओके. तर बघा, दुसरं पॉईंट बघा, द ई सर्टिफिकेट विल बी अवेलेबल ऑन द 19th April 2021 to all candidates, to all qualified candidates. It is the sole responsibility of qualified candidates to download the e-certificate from the given website. 19 एप्रिलला सर्वांना जे काही क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मिळून जाणार आहे. आणि तिसरा बघा, ॲज द डिसिजन ऑफ द स्टेट एजन्सी ऑफ द फायनल आन्सर की इज फायनल. ओके. देर विल बी द नो ग्रीवियन्स. म्हणजे भरपूर गेल्या 2-3 वर्षापासून सुरू आहे. ज्या दिवशी ते रिझल्ट लावतात त्या दिवशी ते फायनल आन्सर की टाकतात अँड दिस विल बी द फायनल आन्सर की, आणि नो ग्रीव्हन्सेस रिझल्ट लागणार आहे. ओके. चौथा पॉईंट बघा, इन द इव्हेंट ऑफ एनी इन्फॉर्मेशन बिंग फाउंड फॉल्स ऑर इनकरेक्ट इन द ॲप्लिकेशन फॉर्म ऑर OMR शीट ऑर डिटेक्शन ऑफ एनी इनएलिजिबिलिटी, द कॅन्डिडेट इज लायबल टू बी डिस्क्वालिफाईड इवन आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ दिस रिझल्ट. बघा, जर कॅन्डिडेट पास झाला असणार, ओके, तर काही जर चुकीच्या गोष्टी तुमच्या फॉर्मच्या संबंधित किंवा डॉक्युमेंटच्या संबंधित जर सापडल्या असणार तर दे कॅन टेक ॲक्शन. ओके. आणि पाचवा बघा, जर तुमच्या मिस्टेक्स मेड इन द ॲप्लिकेशन फॉर्म, जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाल्या असेल, तुम्हाला जर आता ॲप्लिकेशन फॉर्म जर असणार तुमच्याजवळ असं वाटत असेल की सपोज क्रायटेरिया कॅटेगरी काही चेंज झाली असणार, तर तुम्ही ती 500 रुपये DD देऊन तुम्ही ते करू शकता. ओके. तर बघा, आता राहिला प्रश्न होता आपला सर्टिफिकेटचा. तर बघा, मी माझी स्वतःची तुम्हाला सर्टिफिकेट दाखवत आहे. तर या सर्टिफिकेटमध्ये बघा, सुरुवातीला सीट नंबर वगैरे, तुमचं नाव वगैरे सगळं, आणि जेव्हा एक्झाम हेड झाली तेव्हा. तर बघा, आपल्याला इम्पॉर्टंट काय की नोट आहे. बघा, तुम्ही सर्वात खाली बघू शकता नोट. द नोडल एजन्सी हॅज इश्यूड द इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॅन्डिडेट इन हिज ऑर हर ॲप्लिकेशन फॉर्म. जे काही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन टाकली, कॅटेगरी, क्रायटेरिया, तुम्ही नॉन क्रिमिलियन, जे काही नॉन क्रिमिलियर कॅटेगरी, नॉन क्रिमिलियर, आणि त्या रिलेटेड त्यांनी ई सर्टिफिकेट बनवलं त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर. आणि बघा पुढे काय म्हटलं, द अपॉइंटिंग ऑथॉरिटी शुड प्रोव्हाइड द ओरिजिनल रेकॉर्ड्स ऑफ सर्टिफिकेट्स ऑफ द कॅन्डिडेट व्हाईल कन्सिडरिंग हिम ऑर हर फॉर द अपॉइंटमेंट. म्हणजे जेव्हा तुमची अपॉइंटमेंट होणार तेव्हा त्यांच्याकडे पूर्ण ऑथॉरिटी राहणार की तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स इथं व्हेरीफाईड केल्या जाईल, ओरिजिनल डॉक्युमेंट्स.
त्याचसाठी त्यांनी म्हटलं आहे की ई सर्टिफिकेटवर त्यांनी एक नोट दिली आहे ऑथॉरिटीसाठी. ओके, त्यांनी आपण नोटिफिकेशनमध्ये तेच म्हटलं आहे की ई सर्टिफिकेटवरती नोट राहणार, त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करण्याची काही गरज नाही. ओके, ॲज द नोडल एजन्सी इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द सेम, द कॅन्डिडेट मस्ट फुलफिल द मिनिमम एलिजिबिलिटी कंडिशन टू सेट ले डाऊन द नोटिफिकेशन फॉर द सेट. ओके, हा म्हणजे बऱ्याच जणांचे मला हे येत होते की सर्व डॉक्युमेंट सेंड करावं लागतात की डॉक्युमेंट सेंड करावं लागत नाही, असं काहीच नाही आहे. बघा, द नोटिफिकेशन इज इश्यू विथ अप्रुव्हल ऑफ द कमेंट ऑथॉरिटी. ओके, गणेश किन पुणे. ओके, त्यामुळे ही बऱ्याच जणांच्या जे काही शंका होता की सर ई सर्टिफिकेट वगैरे कसं मिळणार, तर बघा तुमच्या शंका दूर झाला असं मला आता मी कन्सिडर करतो. तर बघा परत एकदा आपण आपली लढाई पुन्हा आपल्याला सुरू करायची आहे. जे काही कॅन्डिडेट्स पास नाही झाले, चिंता करण्याची काही गरज नाही, कारण की नवीन आता नोटिफिकेशन लवकरच पडणार आहे आणि ती जी काही एक्झाम राहणार आहे ती पण ऑफलाईनच राहणार आहे. आणि तुम्हाला सांगतो ना, मी जसा कट ऑफ एक्सपेक्टेड केला होता ना, त्याच प्रकारे कट ऑफ आलेला आहे. त्याच्यामुळे येणारा जो पेपर आहे तो पण याच कट ऑफचा राहणार आहे. काही लोक 6 मार्कांनी राहिली, काही लोक 2 मार्कांनी. माझे बरेच मित्र आहे 6 मार्कांनी 2 मार्कांनी. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. पुन्हा एकदा तुम्हाला लढाई तुमची लढाई तुम्हालाच लढायचं आहे, मी तर जस्ट गाईड करणार आहे. ओके, यावेळेस आपण ट्राय करू की जनरल ॲप्टिट्यूड त्यानंतर फिजिक्सचे डिफरंट सब्जेक्ट घेण्याचा आपण जरूर प्रयत्न करू. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.